नमस्कार. कसे आहात सगळे? आपण सारे सर्वसामान्य माणसं आहोत. फार हे राजकारण मनाला लावून घेऊ नका. त्याच्याकडे पॉझिटिव्हली बघा. कुठलंही सरकार आलं आणि कुठलंही सरकार गेलं तरी तुम्हाला त्याचा कुठलाही फरक पडणार नाही, हे लक्षात ठेवा. जणू काही आपणच राज्यकर्ते होणार आहोत, आपल्या हाती सत्ता येणार आहे, असा विनाकारण मनोरंजनाचा खेळ तुम्ही खेळत बसू नका. आपण सारे सर्वसामान्य. अजिबात या भानगडींकडे लक्ष देऊन स्वतःच्या घरातलं वातावरण बिघडवू नका किंवा स्वतःचा मूड बिघडवून घेऊ नका. नेमक्या भानगडी मी तुम्हाला हळूहळू सांगणार आहे, हे नक्की. पण या भानगडी आपल्यासाठी नाहीत, त्या राज्यकर्त्यांसाठी आहे. कारण सारं काही असतं ते वाट्याचं भांडण असतं. ज्याला त्याला स्वतःच्या पदरात मोठा हिस्सा हवा असतो. सत्ता नेमकी त्यासाठी असते आणि त्या सत्तेभोवती जमलेले असतात नेते, अधिकारी आणि दलाल. तुम्हाला काही मिळत नसतं. तुमचं ओरबडून ते सगळे आपापसात वाटून घेत असतात. त्यांच्यातला एखादाच चांगला माणूस असतो, एखादाच चांगला अधिकारी असतो, एखादाच चांगला नेता असतो. दलाल तर एकही चांगला असू शकत नाही. दलाल ही वेश्यांची जात. त्यामुळे एखादा दलाल फार चांगला आहे याला म्हणण्याला काही अर्थ नाही. एनिवे मित्रांनो, उगाच भावनिक तुम्ही होऊ नये म्हणून मी तुम्हाला हे आव्हान केलं, हे लक्षात घ्या. आता नेमकं राजकारण काय घडतं आहे, तुम्हाला त्यातलं नेमकं काय जाणून घ्यायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. एक छोटंशी फार पूर्वीची कथा सांगतो की पुण्यामध्ये एक भाले आडनावाचा माणूस राहत होता. अतिशय लबाड, अतिशय चतुर, अतिशय भामटा, प्रत्येकाला फसवणारा असा तो. काहीसा स्त्रीलंपट, खूपसा व्यसनी, घराकडे दुर्लक्ष करणारा असा तो भाले आडनावाचा माणूस पुण्यात राहत होता. आणि या भालेनं आपल्याकडे एक पोपट पाळला होता. आता भाले जसं त्या पोपटाला शिकवायचा तसा पोपट बरोबर फॉलो करायचा समजा, आणि अनुकरण पण करायचं. म्हणजे केवळ भालेनं जे शिकवलं ते तर तो बोलायचाच, पण भाले कसा वागतो, कोणत्या पद्धतीने त्याची ॲक्शन आहे, त्याच पद्धतीने हा पोपटसुद्धा त्याला फॉलो करायचा. म्हणजे भालेनं जर शेजारच्या बाईला डोळा मारला तर भालेची पाठ वळताच हा पोपटही त्या शेजारच्या घरातल्या पोपटिणीला डोळा मारायचा. भालेनी समजा समोरच्या घरातल्या बाईकडे बघून शीळ मारली तर हा पण भाले वळताच त्यांच्याकडे जी पोपटीण असायची तिच्याकडे बघून शीळ मारायचा. मग कोणी त्याच्या घरी आलं आणि काही विचारलं तर त्या पद्धतीने, म्हणजे जसं त्याला शिकवलेलं असायचं त्या पद्धतीने तो पोपट बोलत सुटायचा. भाले कर्जबाजारी होता. लोकांना पैसे परत करण्याची त्याची दानत नव्हती, त्याची नियत नव्हती. लोक कंटाळले होते. आणि त्यामुळे काय होतं की जो तो या भालेला शोधत होता की कसे करून याच्याकडनं पैसे वसूल करायचे. एक दिवस या भालेला ज्याच्याकडनं त्यांनी पैसे घेतले होते तो एक गुंड प्रवृत्तीचा सावकार समोरून येताना दिसला. भाले घरात लपायला गेला. जाता जाता त्यांनी सांगितलं पोपटाला की ते आले तर सांग की भाले घरात नाहीत. पुढली कथा कदाचित तुम्हाला माहिती आहे. तो गुंड घरात आला. त्याने भाले कुठे आहेत विचारलं. पोपटानं तीच उत्तर दिलं की भाले मला सांगून गेले आहेत की मी घरात आहे, हे कोणाला सांगू नको. या गुंड सावकाराला तर अजिबात सांगू नको. मित्रांनो, हे उदाहरण मला संजय राऊतांमुळे आठवलं. साम टीव्हीच्या प्रसन्न जोशींनी काल माझी याच पद्धतीचे प्रश्न विचारून मुलाखत घेतली आणि मी त्यांना तेच सांगितलं की भालेंचा जो पोपट आहे ना, त्याच पद्धतीचा पोपट म्हणजे संजय राऊत किंवा मिलिंद नार्वेकर. तुम्ही त्यांच्याकडे निगेटिव्ह पद्धतीने बघू नका. काही मिलिंद नार्वेकर किंवा संजय राऊत माझे मित्र नाही आहेत.
किंवा त्यांनी काही कुठलं डबोलं मला काढून दिलं नाही किंवा मी कधी तशा अपेक्षाही करत नाही. पण मी त्या दोघांना जवळून बघतो आणि अशी जी माणसं चर्चेत असतात त्यांची सतत माहिती घेत असतो, त्यांना ऑब्झर्व करत असतो. संजय राऊत असा आहे, ज्या पद्धतीचे आहेत की संजय राऊत स्वतःच्या मनाचा कुठलाही निर्णय घेत नाहीत. त्यांना उद्धव ठाकरे जसं सांगतात त्याच पद्धतीचं, त्या पोपट पद्धतीनं ते दिवसभर वागत असतात. घरी सकाळी खाली उतरले की मीडियासमोर नेमकं तेच बोलत असतात. त्यामुळे संजय राऊतांबद्दल कोणीही राग धरण्याचं काही कारण नाही. आणि संजय यांनी माझ्या अतिशय जवळच्या आणि त्यांनाही अतिशय जवळ असलेल्या मित्रांजवळ बोलून दाखवलं आहे की मी उद्धव ठाकरे यांची चाकरी करतो, त्यांच्याकडे मी नोकरी करतो. त्यामुळे ते जसं आदेश देतील त्या पद्धतीने मला बोलणं वागणं आवश्यक आहे. जर मी त्यांनी सांगितलेलं बोललो नाही, वागलो नाही, तर ते भल्या भल्यांना बाहेर काढून मोकळे झाल्यात. मी किस झाडकी पत्ती. जे उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर बसायला गेले किंवा ज्यांनी उद्धव ठाकरेंचं ऐकलं नाही, अशा कितीतरी संजयपेक्षा कितीतरी पटीनं मोठ्या असणाऱ्या मंडळींना उद्धव ठाकरेंनी नो वेअर केलं, राजकारणातून शिवसेनेतून बाहेर काढलं. त्या कम्पेअर टू त्या लीडर्स समोर संजय काहीच नाहीत. त्यामुळे आणि संजयला ह्या त्यांच्या मर्यादा माहिती आहेत. आणि संजय म्हणतात सुद्धा की मला माझा संजय निरुपम करून घ्यायचा नाही. अहो, संजय राऊत आजही जगभर चर्चेत असतात, देशभर चर्चेत असतात. या राज्यामध्ये चघळण्याचा चवीचा विषय असतात. संजय निरुपम कुठे आहे? कारण संजय निरुपम हिंदी सायडर लोकांसाठी संजय राऊत असावे असं नक्की एकेकाळी उद्धव ठाकरे यांना वाटत होतं. पण संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरेंचं न ऐकल्यामुळे त्यांना बाहेर पडावं लागलं. आणि आज कुठेही नाही. आमच्या झूमध्ये ते राहतात. ते कुठे राहतात कोणी पत्ता विचारला तर माहीत नाही. आणि संजय राऊत, मग चूक कोण? जे ऐकत नव्हते ते चूक की जे ऐकतात ते चूक? मला असं वाटतं की संजय राऊत यांची भूमिका योग्य आहे. तीच भूमिका, जसं तुम्ही संजय राऊतांना आज खूप शिव्या देता, त्याच्या आधी हेच नेते, याच राज्यातले पत्रकार किंवा अनेक माणसं जे राजकारणाशी संबंधित आहे ते त्या मिलिंद नार्वेकरला या संजय राऊत पद्धतीने शिव्या देत होते. संजय राऊतांना निदान घरातले तरी शिव्या देत नाही. मिलिंद नार्वेकरांची तर अशी अवस्था होती की मिलिंद नार्वेकरांच्या विरोधात दस्तूरखुद्द रश्मी ठाकरे होत्या, आदित्य होता, तो वरुण सरदेसाई होता. म्हणजे जे घरातले प्रमुख सदस्य आहेत, ज्यांनी उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणलं, त्या घरातले सदस्य सुद्धा मिलिंद नार्वेकरांच्या विरोधात असताना उद्धव ठाकरे यांनी आजही मिलिंद यांना दूर केलेलं नाही. कारण मिलिंद हे उद्धव ठाकरेंना फॉलो करतात. उद्धव ठाकरे जे सांगतात ते त्यांच्या पद्धतीने ऐकतात. जर उद्या मिलिंद विरोधात गेले तर मिलिंदचाही पण नारायण राणे होईल किंवा राज ठाकरे होईल, संजय राऊतांचा पण तेच होईल. म्हणून तुम्ही संजय राऊत किंवा मिलिंद नार्वेकर यांना जो तो शिव्या देतो किंवा विरोधात बोलतो किंवा शिवसेना संपवली म्हणतो, त्याला काही अर्थ नाही. त्यामागे खरी भूमिका, मग त्याला तुम्ही विकृती म्हणा, प्रकृती म्हणा, स्वभाव म्हणा, वृत्ती म्हणा, ती सगळी उद्धव ठाकरे यांची कारणीभूत आहे. किंबहुना मला तर असं वाटतं की जे संजय राऊत किंवा मिलिंद नार्वेकर यांना शिव्या घालतात ते अप्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांना शिव्या देत असतात. फक्त उद्धव ठाकरे यांना कदाचित पुरावे नसल्यामुळे त्यांना शिव्या देत नसतील,
पण त्यांच्यासमोर जे मेन टार्गेट असतं ते संजय राऊत किंवा मिलिंद नार्वेकर नसतं, कारण या दोघांच्या खांद्यावर बंदूक ठेवून प्रत्येक वेळेला उद्धव ठाकरे बार उडवत असतात. आणि उद्धव ठाकरेंना जर अशा पद्धतीचे बार उडवून आजपर्यंत यश मिळत असेल तर ते त्या पद्धतीने वागतात. आता नेमका त्यांना झटका बसला आहे आणि ही अटीतटीची लढाई आहे, घनघोर युद्ध पेटलेलं आहे. कारण या युद्धामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव यांची शिवसेना किमान 10 वर्ष राजकीयदृष्ट्या बॅकफूटवर जाईल. आणि हे जर यशस्वी ठरले तर भाजप आणि बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदेच्या गटाला सुद्धा तसाच राजकीय झटका आणि फटका बसेल, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ही खूप अटीतटीची लढाई आहे. बरं, अत्यंत महत्त्वाचं असं की असंच घनघोर युद्ध एकेकाळी भुजबळ विरुद्ध शिवसेना असं पेटलं होतं. मात्र भुजबळ आणि एकनाथ शिंदे या दोघांमध्ये काय फरक आहे? भुजबळ जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले, कालांतराने ते एकटे मोठे झाले. पैशांनी, सत्तेनं, ओबीसी नेता म्हणून ते एकटे मोठे झाले. आणि त्यांच्याबरोबर जे इतर बाहेर पडले त्यातले बहुतेक वर गेले. ते कुठे आहेत हो? कृष्णराव इंगळे असतील, राजेंद्र गोडे असतील, हरिभाऊ महाजन असतील, गुलाबराव गावंडे असतील, जगन्नाथ ढोणे असतील, दाळू गुरुजी होते, त्यानंतर प्रदीप वडनेरे होता अमरावतीचा. असे कितीतरी 10-12 लोक बाहेर पडले होते. त्यातले काही परत आले आणि मला वाटते 6 आमदार त्यांच्याबरोबर राहिले. पण भुजबळ एकटे मोठे झाले, बाकी सारे संपले. मात्र माझं वाक्य लिहून ठेवा, एकनाथ शिंदे म्हणजे छगन भुजबळ नाही. हे जे युद्ध पेटलं आहे, या युद्धामध्ये जर एकनाथ शिंदे यांना वाटलं की मला अपयश येत आहे या रणांगणावर, तर तो आधी स्वतः जाऊन धारातीर्थ पडेल आणि मग तो इतरांना पुढे करेल. पण तो इतरांचा खात्मा करून त्यांच्या खांद्यावर पाय ठेवून एकटा पुढे जाणार नाही, हे माझं वाक्य लक्षात ठेवा. कारण त्याची वृत्ती पॉझिटिव्ह आहे. एकनाथ शिंदेंना फार लहानपणापासून मी ओळखतो. हे काय सांगतील हो? एकनाथ शिंदे मला, आनंद दिघे आणि मी, हर्षल प्रधान असायचं, आम्ही 4 वाजेपर्यंत सकाळी गप्पा मारत असलो तर आम्हाला स्टेशनपर्यंत किंवा कुठे सोडायचं असेल तर हा एकनाथ शिंदे किंवा नरेश भस्के आम्हाला असायचे. तेव्हापासून मी ओळखतो. त्यामुळे एकनाथ शिंदेची नेमकी वृत्ती, प्रवृत्ती, त्यांचा स्वभाव हे सगळं मला माहिती आहे. प्रत्येक गोष्टीचा बारीक अभ्यास केला. त्यामुळे सगळ्यात आधी एकनाथ शिंदेंबरोबर आमदार बाहेर पडले, आता कितीतरी खासदार बाहेर पडत आहेत. त्यानंतर पदाधिकारी बाहेर पडले. राज्यामध्ये कुठेही एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी बाहेर पडल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले, रस्त्यावर आले, घरं पेटवायला लागले, त्यांना तंग केलं, असं कुठेही घडलेलं नाही. भुजबळांच्या वेळेला तर अशी परिस्थिती होती की केव्हा त्यांचा खून होईल, कितीतरी दिवस ते सगळे पोलीस संरक्षणात राहायचे. आता का तसं नाही हो? का शिवसैनिक तुम्हाला वाटतं पूर्वीचे आक्रमक नाही आहेत? नाही, त्यांचा कुठलाही आक्रमकपणा कमी झालेला नाही. पण त्या शिवसैनिकांना, त्या पदाधिकाऱ्यांना, त्या साऱ्यांना माहिती आहे की चुकले आहेत उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे नाहीत. आणि आता उद्यापासून तुमच्या लक्षात येईल की जसे हळूहळू या राज्यातले शिवसेनेचे पदाधिकारी बाहेर पडले आहेत, तसे शिवसैनिक सुद्धा या आमदारांबरोबर बाहेर पडतील. म्हणजे एकनाथ शिंदेच्या गटामध्ये सामील होते. आणि नेमकी ती भीती बाळगून, नेमकी ती माहिती आल्यानं उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या, शिवसैनिकांच्या, नेमक्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीगाठी आणि मीटिंग्स घेणं सुरू केलं.
आणखी सांगू तुम्हाला महत्त्वाचं, हे सारे बाहेर पडतील त्याला महत्त्व नाही, परंतु पुढल्या काही दिवसामध्ये शिवसेनेमध्ये बाळासाहेबांपासून जे बुजुर्ग नेते आहेत, ज्यांना उद्धव यांनी अत्यंत अपमानित केलं, बाजूला टाकलं, ते सुद्धा एकनाथ शिंदेंबरोबर बाहेर पडणार आहेत. माझं हे वाक्य लिहून ठेवा. त्यामुळे उगाचच कुठल्या अफवांवर विश्वास ठेवायचा किंवा त्या संजय राऊत यांना उगाचच शिवीगाळ करायची, त्याला काही अर्थ नाही. मी संजय राऊतला अनेक दिवसांपासून ओळखतो, अनेक वर्षांपासून ओळखतो. एकदा त्यांनी शब्द दिला किंवा संजय राऊतांच्या मनामध्ये अमुक एक विषय बसला की ते मग समोरच्या माणसासाठी जीवही द्यायला तयार असतात. मला आता नेमकं मला वाटतं 90च्या दरम्यानचा तो प्रकार असावा की अनिल थत्ते सगळ्यांना अतिशय विचित्र पद्धतीने पत्रकार म्हणून डोईजड झाला होता. भाऊ तोरसेकर मार्मिकमध्ये होते, त्याच वेळेला संजय राऊत पण मार्मिकमध्ये होते. त्यामुळे त्या दोघांमध्ये खूप जवळीक निर्माण झालेली होती, जवळीक होती. मग भाऊ तोरसेकरांनी असं ठरवलं की ही जी अनिल थत्तेंची विकृती आहे, ज्या पद्धतीची पत्रकारिता आहे, ती संपली पाहिजे, थांबली पाहिजे. म्हणून त्यांनी काही पत्रकारांना जवळ करण्याचा, विश्वासात घेण्याचा आणि अनिल थत्ते विरुद्ध नेमका लढा देण्याचा प्लॅनिंग केलं. भाऊ स्वतः पण त्यात लढले. म्हणजे अनिल थत्तेंना त्यावेळेचा 20 वर्ष जो संपलेला अनिल थत्ते होता, त्यामध्ये जसा संजय राऊत आणि हेमंत जोशी यांचा सहभाग होता, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने भाऊ तोरसेकरांचा पण सहभाग होता. आणि त्यावेळेला मला नक्की आठवतं किंवा मला माहिती आहे की भाऊंनी जेव्हा संजयला सांगितलं की संजय, आपल्याला ही बलाढ्य अनिल थत्ते विरुद्धची लढाई जिंकायची आहे, लढायची आहे, त्यावेळेचा तो अतिशय लहान संजय होता. म्हणजे किती वर्ष झाले आता, जवळपास याला 30-32 वर्ष होऊन गेली. हे संजयसुद्धा अगदी तारुण्य त्यावेळेला होते. संजयने शब्द दिला भाऊंना की भाऊ यस, ही अशी विकृत पत्रकारिता नक्की संपली पाहिजे, संपुष्टात आली पाहिजे. आणि संजय लढला. इतरही काही पत्रकार आले, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की आता अलीकडे जेव्हा अनिल थत्ते पुन्हा ॲक्टिव्ह झाले, त्यांनी सगळ्यात आधी संजय राऊतांना विश्वासात घेतलं. तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघा, प्रत्येक वेळेला संजयचे स्तुती करणारे व्हिडिओ त्यात असतात, कारण त्याला माहिती आहे की आपल्याला कोण संपवू शकतं. असा हा संजय राऊत, तो फॉलोअर आहे. त्यांना एकदा पटलं की इथे आपल्याला अमुक भूमिका घ्यायची. सो तुटून पडायचं असेल नेत्यांना, पत्रकारांना, कोणालाही, तर प्रत्येक वाक्य हे मिलिंद नार्वेकर आणि संजय राऊत यांचं नाही. प्रत्येक वाक्य जे आहे ते 100% फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांचं असतं. त्यामुळे लढायचं असेल तर त्यांच्या विरुद्ध लढा. आलं लक्षात? त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की पहिल्यांदा इतिहासात असं घडलं हो, आमदार तर बाहेर पडले एकनाथ शिंदेंबरोबर, पण मंत्रिमंडळातले सदस्य बाहेर पडले. केवढं शॉकिंग आहे. किती कंटाळले होते उद्धवजींना. आत्मचिंतन करायला तयारच नाही उद्धवजी. आहे त्याच पद्धतीने वागायचं. आम्हाला किती वाईट वाटतं. शिवसेना ही हिंदुत्व मानणारी संघटना आहे आणि आम्ही हिंदुत्वाची कट्टर भूमिका घेणारी पत्रकार आहोत. उघड घेतो, असं लपून छपून भूमिका घेणारा पत्रकार नाही. माझा कुठलाही पक्ष नाही. वाईट वाटतं, डोळ्यात पाणी येतं की उद्धव ठाकरे संपतोय. जीव तोडून सांगतो, निरोप पाठवतो, उद्धवजी असं वागू नका. ऐकायला तयार नाही, जे तुम्हाला मी आधी सांगितलं. आणि हे उद्धव जर आता यापुढे बदलले, मला वाटते बदलतील आणि बदलायला पाहिजे. आणि नाही बदलले तर उद्धव आणि कंपू आणि ठाकरे कुटुंबीय हे राजकारणातून, शिवसेनेतून कायमस्वरूपी संपलेले असतील. पण समजा त्यांनी स्वतःला बदलवून घेतलं,
हा पोरकटपणा थांबवला. हे असे वरुण सरदेसाईसारखे पोरकट माणसं बाजूला केले. पत्नीचं इंटरफेअरन्स थांबवलं. पैशांचा मोह सोडला. उगाचच नको त्या ठिकाणी लक्ष घालायचं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष घालायचं. तिकडे वेळ घालवता किती काय करायचं त्या पैशांचं. त्यापेक्षा कार्यकर्त्यांना भेटा, सामान्य शिवसैनिकांना भेटा, नेत्यांना भेटा. ते अपमानित झाले आहेत, ते दुःखी झाले आहेत. 4 तास बसून बाहेर तुम्हाला जर भेट मिळत नसेल तर ते सुद्धा नेते आहेत. ते पण एका विशिष्ट समाजाचं, विशिष्ट वर्गाचं, विशिष्ट मतदारसंघाचं नेतृत्व करत असतात. त्यामुळे तो जो तुमचा स्वभाव आहे, तुमच्या प्रकृती स्वास्थ्याला तो झेपत नसेल, बाजूला व्हा. आदित्यला सांगा की आदित्य या पद्धतीने लोकांमध्ये जा, चुकीचे निर्णय घेऊ नको. आदित्यच्या एका मतदारसंघामध्ये 3-3 आमदार. काय घाई होती हो, काय गरज होती? तुम्हाला काय वाटतं सचिन अहिर हे लॉयल राहणार आहेत शिवसेनेशी? हो, ज्यांनी त्यांना मोठं केलं, ज्या मामांनी त्याला घडवलं, ज्या भुजबळांनी त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं, ज्या शरद पवारांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्याला राजकारणात मोठं पुढे आणलं, मंत्री केलं, त्यांचा झाला नाही सचिन अहिर. आणि रश्मी ठाकरे म्हणतात की सचिन अहिरसारखा नेता नाही आहे मतदारसंघात. शिवसैनिक डिस्टर्ब होतात, बोलून नाही दाखवत. पण ज्या सचिन अहिर विरुद्ध आपण लढलो, आपण जीवाची बाजी पर्वा न करता आपण सतत त्या विरुद्ध त्याच्या हे त्याला MLC करता. थोडंसं सुनील शिंदेलाही बाजूला ठेवलं असतं, एखादं कुठलं चेअरमनशिप दिली असती, चाललं असतं. पण जे काय प्रत्येक चांगली गोष्ट आहे ती फक्त आपल्या पानावर ओढून घ्यायची, हा सगळा प्रकार बंद करा. एखाद्या संघटनेचा जो नेता असतो त्या नेत्याने संघटनेच्या नेत्यासारखं वागलं पाहिजे. त्यांनी कायम सत्तेपासून दूर, मोहापासून दूर हे बाळासाहेब पद्धतीचं वागलं पाहिजे. म्हणून बाळासाहेब मोठे होते. म्हणून जो तो आजही बाहेर पडलेला भुजबळांसारखा माणूस, बाळासाहेबांची आठवण झाली की आपण पाप केलं हे त्याला वाटतं. मग ते नारायण राणे असतील आणि अन्य कोणी असतील, त्यांना वाटतं नाही आपण चुकलो, क्षणिक मोहासाठी आपण ही चूक केली. कारण ते बाळासाहेब होते, ते खरे संघटनेचे राजा होते. हे अशा पद्धतीने पैशांच्या आणि सत्तेच्या मागे लागणारे नव्हते, माणूसघाणे नव्हते. त्यांच्याकडनं होत नव्हतं, त्यांची प्रकृती नाजूक होती तरी ते सतत लोकांच्या संपर्कात असायचे. सो बघूया नेमकं काय घडतं, मी तुम्हाला नेमकी माहिती देत राहील. पण उगाचच आपण स्वतः मुख्यमंत्री होणार आहोत किंवा मंत्री होणार आहोत किंवा सत्तेत येणार आहोत, या पद्धतीने तुम्ही आम्ही सामान्य माणसांनी डोकेदुखी करून घेऊ नका. तूर्त एवढंच. नमस्कार.